त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनामध्ये कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित या काकूंच्याकडे मी आले. या काकू ज्या आहेत, आपल्याला रोजच्या जीवनात लागणारी हळद, आयुर्वेदिक स्वयंपाकात लागणारी आणि ह्या सगळ्या गोष्टीप्रमाणे खूप ठिकाणी आपल्याला लागतं. तर ह्या आलेल्या आहेत वर्धा जिल्ह्यातून, तुम्ही बघू शकता. तर नवतेजस्विनी महिला कला महोत्सवामध्ये ह्या काकूंनी भाग घेतलेला आहे. तुम्ही त्यांचे प्रोडक्ट बघू शकता. ह्यांच्याकडे काल ओलं हळद पण होतं, बहुतेक ते संपलं आहे का काकू? ओलं हळद, त्या इथे ओलं हळदसुद्धा विकतात आणि त्यांना बऱ्याच पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांच्या वयावर कोणी जाऊ नये आणि प्रत्येक महिलांनी त्यांच्याकडून आज स्फूर्ती घ्यायला हवी. कारण त्या एवढ्या सुंदर, म्हणजे सिंधुताई सपकाळांनी कसं हे केलं होतं, तसंच त्यांनी काहीतरी खूप छान, जिथं शेतकरी आत्महत्या करतात तिथं यांनी जे उभं केलं आहे विश्व, खूप सुंदर विश्व आहे. ही ओली हळद पण आहे. काकू, मला मस्त तुमची माहिती सांगा. थँक्यू. नमस्कार. माझं गाव खैरगाव आहे, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. इथून आली आहे मी. आणि मी जे सुरुवात केली नैसर्गिक शेती, ही 2002 सालापासून सुरू केलेली आहे. आणि म्हणजे पहिले रासायनिक करत होतो, त्याच्यामध्ये परवडण्यासारखं होतं नाही. कारण की ती म्हणजे कर्ज स्वरूपात काढणे आणि कर्ज स्वरूपात देणे असं होतं. तर आता त्याच्यानंतर मी सुभाष पाडेकर गुरुजी आहेत, यांचं मी 2 वेळा शिबिर केलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण खरंच एक नैसर्गिक शेती करावं असं मला वाटलं. तर मी त्या पद्धतीनं सुरुवात केली. आणि एक सुरुवात केली, पण त्याच्या आधी मला एक सांगावं, गर्वाने एक वाटते की मी माहीमचा गट जो केला, ते खूप म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये तुम्हाला खूप सहाय्य मिळालं. कारण की म्हणते ना, एक पाया चांगला असला तर बिल्डिंग मजबूत होते. तर तसं मी केलं. त्याच्यापासून मी शिकली हो की आपण खरंच म्हणजे बँकेमध्ये मला समजत नव्हतं, किंवा बाहेर जातं ते सुद्धा समजत नव्हतं. जे 10वी पर्यंत माझा मुलगा 12वी मध्ये गेला, त्याचे मित्र घरी येत होते, असे किती मोठे असतील. बरोबर. पण नाही का, ते आल्यानंतर मी त्याच्यासोबत बोलत सुद्धा नव्हते. आता तर मला स्टेजवर बोलवलं तरी मी बोलू शकतो, अशी हिंमत वाढली आहे. तर मी मुलगा म्हणायचा की आई, तू बोलली नाही माझ्या मित्रासोबत, का बोलू रे, म्हणून मी त्याच्यासोबत. म्हणजे असं एक दिवस होता. पण मग सुरुवात थोडी सुरुवात कृषी विभागाच्या स्टॉलवर, आणि असे कुठे काय म्हणते प्रदर्शनी लागत गेली की तिथे मी जात गेली. म्हणजे आपल्या महिला गटाच्या याच्यामधून. आता किती प्रदर्शन झाले तुमच्या आतापर्यंत? मी सांगूच शकत नाही. एका वर्षात सतत होत राहते. तुम्ही घरी वर्षातून घरी किती वेळा असता हे सांगा. मी एक 4 महिने घरी असते, 6 महिने बाहेर असते, असं समजा. बर. ठीक आहे. आणि तुमची जी शेती आहे, तुम्हाला महिन्याला किती उत्पन्न मिळतं आणि किती लोकांना तुम्ही याच्यातून रोजगार देता? एका वर्षाची जो माझं ही हळद फक्त म्हणजे 50 क्विंटल विकतो मी. 50 क्विंटल जाते माझी. किती छान. प्रदर्शनाच्या माध्यमातून मागणी येते. आणि त्याच्या माध्यमातून रोज म्हणजे पार्सल सुरू राहते. 8 दिवसातून 1-2 वेळाच नसते फक्त पार्सल, सतत सुरू असते. आणि तुमच्या सोबत किती जणांना तुम्ही रोजगार देता? तुमच्या सोबत किती जण काम करतात? म्हणजे माझे जे रोजगार आहेत ते 6 बाया पडलेल्याच राहते आणि 1 माणूस पण राहते. पॅकिंग करासाठी, गाळासाठी, दळासाठी असं करतो. चालेल. मला खरंच म्हणजे अभिमान वाटतो की खरंच आज म्हणजे एवढं सुंदर त्यांना बघा ना, कृषी भूषण प्रशस्ती पत्रक आहे आणि एवढं सगळं आहे. तर तुम्ही नक्की हे सगळे नंबर वगैरे घ्या. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर दिसत आहेत. खरंच काकू, आज 2002 सालापासून म्हणजे चालेल. आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला काय सांगायचंय? म्हणजे आम्ही पण मला हे सांगायचं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचा विचार करू. जो महिलांनी, समजा शेतकरी असो किंवा कोणी ड्युटीवाले असो, काही ना काही आधार म्हणून आपण करायलाच पाहिजे. पुढे जाऊन आपण करू शकतो. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे.
हां. आणि अजून एक विचारायचं होतं की तुम्ही हे सगळं करताना तुमच्या घरातले पण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष पण असतो, जसं पुरुषाच्या मागे बिलकुल. स्त्री असतं, बिलकुल. तर तुम्हाला तुमच्या घरातून किती साथ मिळालेली आहे? मला खूप साथ मिळाली असं म्हणता येईल. तेव्हाच मी इथं समोर आली आणि आम्ही सगळे मैत्रिणी, समजा मुलं मुली भेटतात, ते खूप मोठं गर्व आहे. आणि जी सावित्रीबाईनं सर्वांना जे ज्योतिबांनी जे साथ दिली हां, तशी मला पण साथ मिळाली असं म्हणता येईल. बरं. हां, म्हणून मी इथं आहे असं म्हणता येते मला. धन्यवाद. तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं आहे, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा कुठल्या तरी प्रदर्शनामध्ये मी नक्कीच भेटेन तुम्हाला. थँक्यू थँक्यू. बेटा.